तुम्ही नेहमी म्हणजे बातम्याच्या देता असं ओरडून देता, याचं काय कारण आहे? तुम्ही बघा. बातमी सहज देऊ शकता ना. तसं नसतं हो. ज्यावेळेस आमच्याकडे बातमी नाही, ज्यावेळेस आमच्याकडे फॅक्ट नाहीत, त्यावेळेस आवाज मोठा झाला की लोकांना वाटतं हे सत्य, आणि मग आम्हाला ती बातमी आरडून ओरडूनच द्यावी लागते. त्याच्यामुळे तुम्ही आरडाओरडे करता. आणि तुम्ही म्हणता छोट्या आवाजात बातमी दिली तर पोहोचणार नाही का? आता मी सांगतो, आज आपण असं झालं, मला तुमची मुलाखत आवडली नाही, मी इथेच तुमचा चाकू भोसकून खून केला. बर. आता दुसऱ्या दिवशी टीव्हीवर बातमी आली काय की मिस्टर खबरी यांनी घ्या समजून पॉडकास्टवरती सदा विचारे यांचा खून केला. काय मजा येते का ह्याच्यात? नाही येत अजिबात. आता हेच मी सांगितलं, सनसनी न्यूज, ब्रेकिंग, महत्वाची घडामोड, घ्या समजून पॉडकास्टवरती प्रश्न न आवडल्यामुळे मिस्टर खबरी यांनी सदा विचाराचा चाकू भोसकून खून केला. साप चूप. कसं वाटतंय? भारी. अंगावर आली का बातमी? हो, अंगावर गेल्यासारखंच वाटलं मला. ही मजा आहे. बातमी हळू आवाजात सांगितली की लोक जागे होत नाही. आणि वाईट कसा आवाज काढला आता जसा काढलाय तशी लोक खडबडून जागे होतात. बरोबर. लोकशाहीचा चौथा स्तंभ ह्याचं कामच आहे लोकांना खडबडून जागा करणं. म्हणून आम्ही बातमी ही मोठ्या आवाजात देतो.